कधी विचार केलाय का, पक्षी फांदीवर झोपतात पण खाली का पडत नाहीत? चला यामागचं विज्ञान जाणून घेऊया. हा प्रश्न खूप जणांना पडतो आणि याचं उत्तर आहे त्यांच्या पायांच्या एका खास रचनेमध्ये. यामागचं पहिलं कारण आहे त्यांच्या पायांची एक नैसर्गिक पकड. याला म्हणतात टेंडन लॉकिंग मेकॅनिझम. हे एक प्रकारचं बायोलॉजिकल इंजिनिअरिंगचं आहे. जेव्हा पक्षी फांदीवर बसतो तेव्हा त्याच्या वजनामुळेच त्याचे पाय आपोआप फांदीला घट्ट पकडतात. अगदी एखाद्या ऑटोलॉक सिस्टमसारखं. त्यामुळे गाढ झोपेतही त्यांची पकड सुटत नाही. पण ही तर फक्त अर्धीच गोष्ट झाली. यामागचं खरं रहस्य त्यांच्या मेंदूत दडलंय. याला युनिहेमिस्फेरिक स्लीप म्हणतात. म्हणजे अर्धा मेंदू झोपलेला असतो आणि अर्धा जागा. म्हणजे मेंदूचा एक भाग शरीराला आराम देतो तर दुसरा धोक्यावर नजर ठेवण्यासाठी जागा राहतो. आता सुरक्षित झोपेसोबतच पक्षी ऊन थंडीचा सामना कसा करतात तेही पाहूया. उन्हाळ्यात पक्ष्यांना घाम येत नाही. ते उष्णता बाहेर टाकण्यासाठी धापा टाकतात किंवा सावली शोधतात. आणि थंडीत काय? तेव्हा ते आपली पिसे फुलवतात आणि गटागटाने एकमेकांना बिलगून बसतात. थोडक्यात त्यांची पिसे म्हणजे एक नैसर्गिक एसी आणि हीटरच आहेत, नाही का? चला तर मग पक्ष्यांच्या या अद्भुत क्षमतेमागे दडलेली ही निसर्गाची किमया पुन्हा एकदा पाहूया. 1. पायांची ऑटोमॅटिक पकड. 2. अर्ध्या मेंदूची सतर्क झोप. आणि 3. तापमान नियंत्रक पिसे. निसर्गाची ही किमया खरंच अफाट आहे. यावरून विचार येतो की आपल्या आसपास अजून किती रहस्य लपली असतील.